पण माझं आहे ना, माझ्या मुलीशी काही वाद नाही. तिने तिचं कमवावं, तिने तिचं खावं, तिने तिचं एन्जॉय करावा. फक्त तिने ना काय करावं, माझ्या ना डोक्याला टेन्शन देऊ नये आणि तोंडाला तोंड देऊ नये. मी काय सांगते ना, ते मी ह्याचं सांगते, पूर्वीपासून सांगते. बघा, मी माझं लग्न झालं ना, माझ्या लग्नाला 16 डिसेंबरला 37 वर्ष झाले. आता 37वं वर्ष लागलं, 37 इयर्स. मी माझं नाव कधीच बदली नाही केलं. का बदली करायचं? कशासाठी बदली करायचं? पुढं जाऊन आपल्याला काही प्रॉब्लेम व्हायला नको, आहे की नाही? आता तिच्या डोक्यात काय काय माहिती, नाव बदली करायचं. कोणाचं नाव बदली करायचं हे मला माहिती नाही, परंतु नाव बदली करून पुढं जाऊन किती प्रॉब्लेम होणार ते तिला माहिती आहे का? तर मी तेच सांगत होते त्या दिवशी. तिने तो माझा मोबाईल फोडला ना, त्या दिवशी मी तिला तेच सांगत होते की काही गरज नाही, काही नाव वगैरे चेंज करायची गरज नाही. पुढे जाऊन खूप त्रास होतो माणसाला. आता तू रागारागात काहीतरी करशील, निर्णय घेशील आणि पुढं जाऊन त्याचा दुष्परिणाम भोगायचे का? आज मी इतक्या दिवस लांब राहते, पण मी नाही नाव बदली केलं, तेच नाव ठेवलं. कारण का हल्ली एक नाव काढणं लावणं किती अवघड झालेलं माहिती का? आणि तुला काय हक्क आहे कोणाचं नाव बदली करायचं, कोणाचं नाव काढायचं? अजून काय कायदेशीर कारवाया झालेल्यात का? कायदेशीर काही झालेलं आहे का? तर नाव बदली करायचं ना. कायदेशीर काही झालेल्याच नाही गोष्टी, तर कशाला नाव बदली करायचं? प्रत्येक ठिकाणी आता मी त्या दिवशी तिथं गेले होते, वकिलाचा सल्ला घेतला, वकिलाला विचारलं मी. ते म्हणाले नाही, जोपर्यंत कायदेशीर कुठलीच गोष्ट होत नाही तोपर्यंत कोणाचं नाव बदली करायचा काही हक्क नाही, माहिती का? पुढे जाऊन त्या मुलीला किंवा त्या मुलाला किंवा त्या माणसाला कुठल्या गोष्टीत हक्क मिळणार नाही, प्रॉपर्टी हे ते, नाही का? तर आपला शहाणपणा नाही करायचा.